त्याला बोलताना मीराबद्दल बोलणं जरा मला जड जाते, कारण आमच्या दोघींची 36 वर्षाची मैत्री आहे. मी तिच्या आधी 6 महिने आणि खूप भांडतो पण खूप भांडतो, यांना चांगलं माहिती आहे की खूप भांडतो हे पण आहे. आणि मी तिच्या आधी 6 महिने 6-7 महिने लागले नोकरीला. आणि नंतर मी माझी नाईट होती आणि मला सगळ्यांनी नाईटला सांगितलं की एक नवीन सिस्टर जॉईन झाली आहे, जे वरनं ट्रेनिंग करून आली आहे आणि एकदम पर्सनॅलिटी मस्त आहे, खूप उंच वगैरे, पण जरा शिस्त आहे. आल्याच तिने आपल्याकडे पूर्वी त्याच्या नर्सेस होत्या, त्या साडी नेसायच्या ना, तर त्या ब्लाऊज असं ठेवून त्याच्यावरती ड्रेस घालायच्या. तर ते ड्रेसच्या इथून आतनं कोणाचं तरी ब्लाऊज दिसत होतं. तर आल्याच तिने म्हणे अशा कॉमेंट्स केल्या, सिस्टर आहे ते असं म्हणतात, यांच्या चपला अशा वाटलंच नाही मला या सिस्टर इन्चार्ज आहे. त्यामुळे सिस्टरांवर तिने अशा कॉमेंट्स केल्या होत्या. तर ते जरा सगळ्यांना असं दिली. आणि तशी बऱ्याच ठिकाणी नोकरी करून आल्यामुळे अशी एकदा नाही का डॅशिंग होती, गाडी चालवतच यायची, एमआयटी होती तिची गुलाबी रंगाची. थोडे दिवसांनी आमची ओळख झाली आणि मग ती मात्र मैत्री हळूहळू झाली. ती असं काय व्यवस्थित आहे आणि तिच्याबद्दल बोलायचं तर ती कामाला एकदम वाघ म्हणतात तशी आहे. कुठलंही काम पुढे होऊन जबाबदारीने करणं हा तिचा स्वभाव आहे. घरात पण पुढे होऊन सगळं काम आवडीने करणं आणि टापटीप तिचं पहिलं व्यवस्थितपणा, टापटीप स्वच्छता हे तिच्यामध्ये खूप आहे. तर माझ्यासारख्या गबाळ्या व्यक्तीशी तिची मैत्री कशी, पण तरी ती टिकली, कारण ती सारखी ओरडत असते मला. आणि मॅनेजमेंट जे आहे ना ते तिचं खूप छान, तिचं डोकं चालतं. म्हणजे अगं असं नाही करायचं, हे असं हे दोघं असले तर याला इकडं ठेवायचं, याला इकडं घ्यायचं, म्हणजे बरोबर मॅनेज होतं. तर ते तिचं खूप हुशारी त्या बाबतीत आहे. आणि त्या बाबतीत तिने सगळ्या सर्वांना 3 वर्ष खूप छान सांभाळून, आणि दयाळू स्वभाव आहे. एखाद्याची जर अडचण असेल ना तर तिला पटकन दया पण येते. जेवढी रागात बोलते तेवढीच दया पण खूप छान येते. त्यामुळे तसंच सर्वांना सगळ्यांना 3 वर्ष तिने खूप छान सांभाळून घेतलं. की काही जण माझ्याकडे येऊन रडत होते का की कमाई आहे म्हणजे तिची दया असताना. आणि लग्न पण जरा तिचं उशिरा झालं, तर त्याचा पण असा किस्सा आहे की लग्न अगदी करायचं, बैठक व्हायची तरी मला म्हणत होती काय करू, मला अजून वाटत नाहीये की मी आता लग्न करावं. म्हटलं आता तुला ना मी अशी करेन, म्हणलं काय करणार आहेस, म्हणलं आता मला फक्त मीरा उद्या तुझं लग्न ठरलं एवढाच फोन येऊ दे. तर बरोबर मग दुसऱ्या दिवशी तिळा आहे असा फोन आला. आणि तिच्या मिस्टर म्हणजे खेळकर अण्णा भेटल्यानंतर ते पण एकदम छान फ्रेंडली आहेत, सगळ्यांची फ्रेंडली राहतात. तर मीरा, मी आणि शिंदे आणि सगळ्यांची म्हणजे त्यांची अशी छान दूर परिवारातली असल्यामुळे मैत्री होऊन गेली. खेळकरऐवजी चुकून आम्ही त्यांना फोडकर म्हणतो, कारण ते खूप मिस्किल बोलतात. पण खूप छान साथ तिला उशिरा झाली तरी त्यांची मिळाली. आणि आज दोघांचा खूप छान प्रपंच आहे. मुलगी एक जर्मनीला गेलेली आहे, यश पण छान, त्याची नोकरी पण छान आहे. छान तिचं पुढचं सगळं आयुष्य जावं, तिला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी देवाला यांच्याजवळ प्रार्थना करते. मीरालाही 3 दिवस फार रडायला येत होतो, म्हणून जरा मी जोक सांगते. एक कर्नल असतात, ते मिलिटरीचं स्थळी काहीतरी कार्यक्रमाला जातात आणि विहीर असते. ते कर्नल त्या विहिरीत पडतात. मग त्यांना बाहेर काढायचं असतं. मग दोर हे करून त्यांच्या हाताखालचे लोक त्यांना बाहेर काढत असतात. असे सगळे खेचून ते कर्नल वर आले की त्या मिलिटरीच्या लोकांना सॅल्यूट करायचे. ते वर आले की ते लगेच सॅल्यूट करायचे, की तो दोर खाली, कर्नल परत विहिरीत. असं खूप वेळा होतं. मग एक माणूस म्हणतो मी हाताखालच्यांना सवय की सारखा सॅल्यूट करायचं, त्यांचं साहेबांना बोलवा ना, काहीच होणार नाही. मग ते ब्रिगेडियरना बोलवतात. ते ब्रिगेडियर आधी खूप वेळ हे करून मग ते येतात त्यांचे ब्रिगेडियर. मग ते आल्यावर ते उभे राहतात, ते खेचून वर काढतात. ब्रिगेडियर त्यांचे साहेब वर आल्यावर कर्नलच दोरीचा हात सोडतो.
बायकांचे फोटो, बायको अशी मागणं डोकावते. काय काय नाही काय, तर कॉलेजमध्ये वगैरे असताना काही काही जणांच्या आवडीच्या मैत्रिणी असतात ना, तर नको म्हणतो अगं अशी होती माझी आवडती मैत्रीण, नको असं तिला म्हणून दाखवतो. पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, भले लागू दे शिकायला लसावी मसावी. ती म्हणते बनून आता गोसावी, आहे तीच सोसावी, विसरून आता लसावी मसावी, राहिलेली भांडी तेवढी घासावी.